नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पोलीस दल आणि अग्निशामक दलात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान भारती विद्यापीठाच्या वतीने करण्यात आला. यावेळी गृहमंत्री आर पाटील, वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव कदम, उपमहापौर बंडू गायकवाड, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहआयुक्त संजीव सिंगल, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, विद्यापीठाचे कार्यवाह डॉक्टर विश्वजित कदम आदी उपस्थित होते. भारती विद्यापीठाच्या वतीने शहरातील 42 पोलीस ठाण्यांना तातडीचे वैद्यकीय मदतीचे किट्स तसेच बॅरिकेड्स पोलीस आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आले. डॉक्टराच्या मुलाने डॉक्टर तर वकिलाच्या मुलाने वकील व्हावे अशी इच्छा असते, तर पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाने पोलीस दलात आल्यास बिघडले कुठे असा सवाल करत पोलिसांच्या मुलांसाठी पोलीस दलात 5% आरक्षण ठेवण्याची घोषणा गृहमंत्री आर पाटील यांनी यावेळी केली. पोलिसांना 8 तास ड्युटी, आठवड्यातून एकदा सुट्टी मिळावी यासाठी राज्यातील पोलीस दलाची संख्या वाढवण्याचा आमचा प्रस्ताव आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत राज्यात 61,000 पोलिसांच्या भरतीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. त्या प्रस्तावाला मंजुरीसाठी समर्थन द्यावे अशी मागणी आबांनी पतंगराव कदम यांच्याकडे केली. पोलिसांना वैद्यकीय मदतीचे किट्स देण्याऐवजी तुम्ही आणि मी मिळून आणखी काही कामे करू शकतो असे सांगून विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने शहरातील 5 पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलांना इंजिनियर मेडिकलला प्रवेश द्यावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. जादूटोणा कायद्याविरोधात हिंदू संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धार्मिक भावनांशी निगडीत अनेक आक्षेपार्ह कलमांमुळे जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाचा वटहुकूम राज्य सरकारने मागे घ्यावा या मागणीसाठी हिंदू संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या कायद्याचा गैरवापर करून हिंदू भाविकांना नाहक त्रास दिला जाऊ शकतो, त्यामुळे हा कायदा रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रीय हिंदू आंदोलन, हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले, योग वेदांत समितीचे श्रीपाद चिकणे, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे विद्याधर नारखोलकर यांच्यासह विविध संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायंकाळी 5 वाजता ही निदर्शने करण्यात आली. हिंदू विरोधी कायदा रद्द करा, हिंदूंना दुखावणाऱ्या राज्य सरकारचा निषेध असो, जादूटोणा विधेयक म्हणजे धर्मश्रद्धेचे भंजन अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गेल्या 18 वर्षांपासून प्रलंबित असणारे जादूटोणा विरोधी विधेयक डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या भावनिक लाटेमुळे संमत करण्यात आले. हा राज्य सरकारने हिंदूंचा केलेला अपमान आहे, त्यामुळे राज्यातील बहुसंख्य श्रद्धाळू जनता दुखावली गेली आहे. या विधेयकात सुधारणा करताना धार्मिक संघटना, वारकरी यांना विश्वासात घेण्याचे शासनाने मान्य केले होते. प्रत्यक्षात त्यांना डावलण्यात आले, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये याविषयी संतापाची भावना आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून मागवण्यात आलेल्या सूचनांना केरांची टोपली दाखवण्यात आली. अध्यादेश काढून संमत करण्यात आलेल्या कायद्यामध्ये अजूनही त्रुटी आहेत, त्यामुळे हा कायदा रद्द करावा आणि सध्या प्रचलित असणाऱ्या कायद्यांची कठोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. काँग्रेसमुळेच मुस्लिम समाज, दलित आणि आदिवासींपेक्षा मागास राहिला आहे असे टीकास्त्र भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी सोडले. अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच पुण्यात आलेल्या खान यांनी काँग्रेसच्या अत्याचारी आणि भ्रष्टाचारी राजकारणापेक्षा भाजप सरस असल्याचेही स्पष्ट केले. आमदार गिरीश बापट, पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष इहसाक शेख, युवा आघाडीच्या उपाध्यक्ष अस्मा शेख आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
खान म्हणाले, मतांचे आणि भावनेचे राजकारण करून मुस्लिम समाजाला 65 वर्षांपासून काँग्रेसने मूर्ख बनवले आहे. शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या त्यांच्या अघोरी नीतीमुळे मुस्लिम समाज दलित आणि आदिवासींपेक्षाही दयनीय स्थितीत जगतो आहे. मूलभूत सुविधांपासून मुस्लिमांना वंचित ठेवणारा काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींची भीती दाखवू लागला आहे. मतांसाठी लाचार झालेल्या काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी अल्पसंख्याक समाजाला यावेळी केले. अपरांत प्रकाशनच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर पुष्कर शास्त्री लिखित पेशवेकालीन पुणे शहरातील कोतवाली या ग्रंथाचे प्रकाशन निनाद बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर रेखा रानडे, डॉक्टर विलास पटेल, रमेश शास्त्री, तात्यासाहेब पाटील, अनुश्री शास्त्री यावेळी उपस्थित होते. निनाद बेडेकर म्हणाले, पेशवाईच्या काळात मराठ्यांच्या स्वराज्याचे विशाल साम्राज्यात रूपांतर झाले. नाना फडणवीस यांच्या दूरदृष्टीपणामुळे मराठ्यांचे झेंडे अटकेपार फडकले, परंतु त्यांच्याविषयी अनेक गैरसमज पसरवण्यात आले. त्यातूनच घाशीराम कोतवाल हे नाटक जन्माला आले. हे नाटक म्हणजे इतिहासाशी द्रोह आहे, असे मत व्यक्त करून बेडेकर म्हणाले, इतिहासातील महान व्यक्तींसंदर्भात लिहिताना लेखकांनी जबाबदारीने लिखाण केले पाहिजे. त्यासाठी संशोधनाची बैठक आवश्यक असते. मराठ्यांचे भारतातील जळणघडणीत मोठे योगदान आहे, असेही त्यांनी नमूद केले. डॉक्टर रेखा रानडे म्हणाल्या, पेशवाईमध्ये पुणे हे देशातील महत्त्वाचे आर्थिक आणि राजकीय केंद्र होते. त्या काळच्या सुशासनामुळे पुण्याचा मोठा दबदबा होता. नाना फडणवीसांचे चांगले गुण समाजासमोर आणण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. जुलै 2014 मध्ये होणाऱ्या पुणे विभाग विधान परिषद शिक्षक मतदारसंघातून निवडून द्यायच्या प्रतिनिधीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. TDF ही संघटना गेली अनेक वर्षे शिक्षकांचे प्रश्न सोडवणारी मजबूत संघटना आहे. यासाठी जुलै 2014 मध्ये होणाऱ्या पुणे विभाग विधान परिषद शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवार निश्चितपणे निवडून आणण्याचा निश्चय सर्वांनी व्यक्त केला. यासाठी पुणे विभाग विधान परिषद शिक्षक मतदारसंघासाठी जुलै 2014 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रभर लोकशाही आघाडीची उमेदवारी रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर मोहन राजमाने यांना TDFचे अध्यक्ष माजी आमदार GU ठाकरे यांनी जाहीर केली. यासाठी TDFच्या उमेदवारीमुळे डॉक्टर राजमाने या निवडणुकीत विजयी होऊन पुरोगामी विचारांचा शिक्षक प्रतिनिधी विधान परिषदेत शिक्षकांचे प्रश्न सोडवतील, असा विश्वास TDFचे कार्याध्यक्ष नरसू पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तसेच डॉक्टर राजमाने हे कराड येथे सद्गुरू महाराज कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहतात. तसेच पुरोगामी विद्यार्थी युवक संघटनेत विद्यार्थी दशेपासून ते सक्रिय सहभागी असतात आणि शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात आणि यासाठी TDFने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 5ही जिल्ह्यातून अर्ज मागवले होते व लोकशाही मार्गाने मुलाखतीत गुणवत्तेच्या आधारे डॉक्टर मोहन राजमाने यांची निवड राष्ट्रसेवा दलाच्या TDF पदाधिकाऱ्यांची बैठकीत जाहीर केली. या बैठकीसाठी TDFचे RK म्हात्रे व सुरेखा आडम, JP काळे, जिल्हाध्यक्ष अभय पाटील, अविनाश तेली, दीपक जाधव, UD शिंदे, GB लोहार, BT पेटकर, राजेंद्र साळुंखे, HB माने, RY गायकवाड इत्यादी उपस्थित होते. देशातील लोकशाही बाजारू आणि विकाऊ स्वरूपाची झाली आहे, अशी खंत समाजशास्त्र अभ्यासक मिलिंद बोकील यांनी व्यक्त केली. स.मा. गर्गे स्मृती दिनानिमित्त स्वराज्य आजच्या संदर्भात या कार्यक्रमात बोकील उपस्थित होते. माजी कुलगुरू उत्तमराव भोईटे, भाऊसाहेब जाधव, डॉक्टर सुरेश खुरसाळे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. बोकील म्हणाले, देशातील लोकशाही बाजारू आणि विकाऊ स्वरूपाची झाली आहे. आपल्या गावात आपणच सरकार, अशा प्रतिनिधीच्या हातात कारभार न देता आपणच बहुमताने निर्णय घेणे योग्य ठरेल. प्रत्येकाला जीवनात एक हतबलता अनुभवावी लागते.
आपण ज्या शहरात, पालिका हद्दीत, गावात राहतो तेथील कारभार हा आपण विशिष्ट अशा प्रतिनिधींच्या हातांमध्ये सोपवत असतो. पण आपल्यापासून ते लोकप्रतिनिधी, सरकार कितीतरी दूर गेलेले आहेत. स्वराज्य म्हणजे स्वतःच्या पद्धतीने जगणे असा अर्थ लावला जात आहे. आपल्या देशात आपण पंचायत राज व्यवस्था स्वीकारली आहे. ग्रामसभा ही प्रतिनिधींपेक्षा मोठी आहे. तरीही लोकप्रतिनिधींवर नियंत्रण कोण ठेवणार असा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. स्वराज्य शब्दाचे शब्द ज्या निरनिराळ्या रूपातून व्यक्त होतो त्यातली कुठली कुठली रूपं आपल्याला समजतात. ह्याचा धांडोळा घेतला तर खरोखर परिस्थिती फार आशादायक वाटत नाही. उदाहरणार्थ स्वराज्याचा जर आपण एकच भाग घेतला की स्थानिक कारभार, तर तो स्थानिक कारभाराचं जर रूप आपण पाहिलं तर शहरात राहणाऱ्या कुठल्याही माणसाला आज असं वाटत नाही की त्या कारभारामध्ये माझा काही हिस्सा आहे. म्हणजे आपण नगरपालिका क्षेत्रात राहत असू किंवा पुणे महानगरपालिकेसारख्या क्षेत्रात राहत असू, इथे प्रत्येकाला एक प्रकारची हताशा किंवा एक प्रकारचा हतबलता अनुभवायला येते. खरं तर कॉर्पोरेशन किंवा नगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी ज्याला आपण स्थानिक स्वराज्य म्हणतो, ते स्थानिक स्वराज्य यावं म्हणून या संस्थांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी आपण सरकार निवडून देतो, ते सरकार आपल्यापासून लांब असतं हे आपल्याला माहिती आहे. परंतु आपण ज्या शहरात राहतो त्या शहराचं सरकार सुद्धा आपल्यापासून कित्येक मैल लांब आहे असा आपला रोजचा दैनंदिन अनुभव. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. रंगादाते लिखित माफिया राज या पुस्तकाचे प्रकाशन वरिष्ठ पत्रकार पराग करंदीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पोलीस आयुक्त श्रीकांत बापट, कॉन्टिनेंटलच्या देवयानी अभ्यंकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. श्रीकांत बापट म्हणाले, प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या यंत्रणांना आणि अधिकाऱ्यांना बळकटी देण्याची जबाबदारी समाजाने पार पाडल्यास माफियांच्या कारवायांना आळा बसेल आणि समाज चांगल्या प्रकारे प्रगती करू शकेल. माफियांचे जग उद्ध्वस्त करण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणा आणि पोलिसांच्या जबाबदारीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करून चालणार नसून समाजानेही आपली जबाबदारी ओळखण्याची वेळ आली असल्याचे मत बापट यांनी मांडले. सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेमध्ये दोष असले तरी आजही दोन्ही ठिकाणी चांगले काम करण्याची इच्छा असलेले अधिकारी आहेत. इतर देशांमधील यंत्रणांशी तुलना करून आपल्या अधिकाऱ्यांना आणि यंत्रणांना हिणवण्यापेक्षा त्यांचे मनोबल वाढवल्यास त्याचा समाजाला निश्चितच फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माफिया राज केवळ खाण अथवा कोळसा क्षेत्रापुरताच आता मर्यादित राहिलेले नाही. दैनंदिन जीवनाशी निगडीत सर्व क्षेत्रांमध्ये त्याने घुसखोरी केली आहे असे मत करंदीकर यांनी व्यक्त केले. पाणी, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्र आणि नागरी विकासाच्या क्षेत्रातील माफियांना समाजाने त्यांची जागा दाखवून देण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
आणि याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.